त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसर अधिक हिरवगार आणि निसर्गरम्य बनवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या मिशन ग्रीन मॉन्सूनच्या 9व्या टप्प्याअंतर्गत आज गंगाद्वार परिसरात म्हणजेच मेटघर ग्रामपंचायत ब्रह्मगिरी परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय। आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून विविध प्रकारच्या औषधी व छायादार वृक्षांची लागवड केली आहे। केवळ झाड लावणं नव्हे तर त्यांच्या संवर्धनाची आणि संगोपनाची जबाबदारीही यावेळी उपस्थितांनी स्वीकारली। ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार परिसराचं नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी असे उपक्रम निरंतर राबवले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ग्रामपंचायत परिसरातील नागरिक आणि तरुण वर्गाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, OSD संदीप जाधव, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे, गटनेते कैलास चोथे, सरपंच संपत चहरे, भावेश शिखरे, नगरसेवक अक्षय भांगरे, सूरज पाटील, संध्या देवरे, सुयोग शिखरे, कमलेश जोशी, मयूर वाडेकर, प्रवीण पाटील, डॉक्टर रोहित शेजवळ, कल्पेश कदम, विशाल माळी, श्रीपाद शिखरे, राजाराम चव्हाण, ललित लोहगावकर, महिला आघाडीच्या पदाधिकारी अश्विनी अडसरे, वैष्णवी वाडेकर, निलिमा धारणे, मयुरी भुजंग, उषा चोथे, राजू पेहरे, राहुल आचार्य यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे। काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण MIDC भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठीशी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत। मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत। याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर माननीय राजेंद्र सिंगजी, जलतज्ञ आहेत, जलपुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। अतिशय वरती डोंगरावर आम्ही या ठिकाणी सगळी झाडं लावतो। अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत। या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, या ठिकाणी आमची नाशिकची कंपनी मोठी MIDC मधली ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे। सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। काल अजून बाहेरून केरळहून 4000 झाडांचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत, मोठे ट्रक या ठिकाणी आले आहेत। 4000 मोठी 10-10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं ही आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत। 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे। सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य आणि विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, असं मी या ठिकाणी सांगितलं होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही। कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे। गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती, पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे। आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत। बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतात, दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळेच आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात, याच आठवड्यामध्ये अमृत स्नान सुद्धा होणार आहे। एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याची सुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे, आम्ही करतो आहोत। पाऊस पडत तर काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर मी त्या ठिकाणी शासन, प्रशासन मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो आहोत।